Raghav Pagar will take over. Thank you, Tanvi. Next, I will call upon Rotractor Gautami Gaidani. She will be introducing our guest today. Over to you, Gautami. Yes, thank you, Raghav. Good evening to all the attendees. On behalf of Rotrac Club of Nasik Smart City, I, Rotractor Gautami Gaidrini, would like to welcome our guest speaker for today, Mr. Sanjay Patil, sir. Sir is a well-known investment consultant working in two cities, namely Nasik and Pune. He has completed bachelor's degree in physics and then pursued MBA in finance. He started his career as a professional teacher and further gained hands-on experience in the field of investment. In 2001, he established his own investment consultancy firm. For the past 20 years, he has been guiding people to achieve their individual financial goals and wealth creation. I share immense joy in sharing that more than 2,000 families have been benefited by Mr. Sanjay Patil, sir. He is currently managing over 100 crore assets in total. He also owns an award-winning franchisee of Motilal Oswal. His success in this field has been celebrated with various awards from the mutual fund companies. On behalf of everyone, I'd like to welcome you, sir. It is our immense pleasure to have you here. Over to you, Mr. Sanjay Patil, sir. Hello. Hello. Good evening, all of you. नाशिक रोटरॅक क्लबच्या तन्वी, राघव आणि सुयश हे ज्यावेळेस मला सांगितलं की आपल्याला बजेट वरती एक छोटं सेशन करायचंय आणि हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला की सर्व तरुण मंडळी बजेट समजून घेण्यामध्ये रस दाखवत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दरवर्षी आपण बजेट फायनान्स बजेट जे आहे हे पूर्वी 28 फेब्रुवारीला प्रेझेंट केलं जायचं. गेल्या काही वर्षांपासून हे मात्र 1 फेब्रुवारीला अनाउन्स व्हायला सुरुवात झालेली आणि ह्या बजेटकडे आपण नेहमी कोणत्या अंगाने बघायचो की आपण एक बजेट, आज बजेट आहे, बजेट फायनान्स मिनिस्टर प्रेझेंट करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पेपरला हेडिंग वाचायचो. फक्त काय हेडिंग असायच्या, हे महागले आणि हे स्वस्त झाले. आणि इन्कम टॅक्स भरणारा फक्त स्वतःची बातमी शोधायचा त्याच्यात, इन्कम टॅक्सचा स्लॅब हा माझ्यासाठी काही कमी झाला आहे का, माझं ह्या वर्षाचं करदायित्व कमी झालंय का, टॅक्सचं बर्डन काही कमी झालंय का, बस एवढ्या. याच्या पलीकडे आपण बजेट या गोष्टीचा कधीही विचार केला नाही. मग सगळ्यात प्रथम आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की एक्झॅक्टली बजेट म्हणजे काय आणि त्याचा आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी काय संबंध आहे. तर आपल्या घरामध्ये आपलं देखील एक मासिक बजेट असतं. आपल्या घरात आपली आई किंवा जी तरुण मंडळी आहे त्यांची पत्नी जी घर सांभाळते ती घराचं बजेट तयार करते आणि ती जी बजेट तयार करते त्यामध्ये काय लिहिलेलं असतं तिने की या वर्षाचं, या महिन्यातलं माझा काय काय खर्च आहे, मला काय काय ग्रोसरीज आणल्या पाहिजे किंवा मला कुठल्या गोष्टींवरती किती खर्च करायचा आहे याचं ॲलोकेशन ती करत असते. म्हणजे आपल्या घरातली होम मिनिस्टर हे आपल्या घराचं पूर्णपणे बजेट सांभाळत असते. एवढंच आहे की ती दर महिन्याला अनाउन्समेंट करत नाही बजेटची आणि मग त्यामध्ये असलेल्या जे काही तिच्याकडे पैसे आहेत, जे काही त्याला रिसोर्सेस अवेलेबल आहे, या रिसोर्सेसचा वापर करून ती काटेकोरपणे ते बजेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. आता हे जे काही आहे, हे जे आपल्या घरासाठी आहे तेच देशासाठी पण आहे. तर आपल्या देशाचे जे अर्थमंत्री असतात, हे अर्थमंत्री आपल्या देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये दरवर्षी किती पैसे येणार आहेत, किती पैसे आपण खर्च करणार आहोत, या सगळ्यांचा लेखाजोखा बजेटमध्ये मांडत असतात. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की बजेट किती प्रकारचे बजेट असतात. तर यापूर्वी आपल्या देशामध्ये 2 बजेट सादर केले जायचे. एक बजेट होतं जे रेल्वे मिनिस्टर प्रेझेंट करायचे, दॅट इज अ बजेट फॉर रेल्वे.
and the second budget is financial budget for all departments. ते फायनान्स मिनिस्टर नेहमी रिप्रेझेंट करायचे. परंतु गेल्या 3 ते 4 वर्षापासून हे दोन्ही बजेट एकत्रितरित्या फायनान्स मिनिस्टरच रिप्रेझेंट करतात. आणि पूर्वीच्या बजेटमध्ये आणि आताच्या बजेटमध्ये एक फार मोठा फरक आहे. देयर इज ह्यूज डिफरन्स इन द प्रिव्हियस बजेट्स अँड दिस बजेट. व्हॉट इज दॅट? In previous budgets, the tax rates are declared of GST, and previously it was excise duty and custom duty and sales tax. All these taxes are announced in budget, in budgetary explanation or fine print of the budget. पण आता अलीकडे असं होतं का? नाही. तर आता काय आहे की त्याच्यासाठी सेपरेट जीएसटी काउन्सिल, म्हणजे जेव्हापासून सेल्स टॅक्स, वॅट या सगळ्या टॅक्सेसचं कन्व्हर्जन हे त्याचे रेट्स हे डिफाईन करत असतं आणि ते वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स अटेंड करून त्या मीटिंग मध्ये शेड्युलिंग करून त्याचं बजेटिंग करून ते टॅक्सेसचं रेट्स हे इम्प्लाय होतात आणि टॅक्सेस हे कळवले जातात की किती आहे त्याप्रमाणे. तर बजेटमध्ये आता इम्पॉर्टन्स कशाचा आहे तर कोणत्या गोष्टीवर किती टॅक्स वाढवला किती घटवला हा नाहीये. तर सध्या अनाउन्स झालेल्या बजेटमध्ये आपल्याला एक फ्रेमवर्क मिळतं की whether government is expanding on social reform, whether government is going to make some investment in infrastructure, whether government is pro growth or government is conservative on expenses, and what is the condition of the country, whether fiscal deficit is increased or not. These kinds of the things are happening in budget, and in that way budget is quite important for us. Now normally all over the world there are 3 types of the budgets are. One budget is a balancing budget, another type of budget is deficit budget, and third one is the surplus budget. The country like India, where we are always in deficit budget. या तिन्ही बजेटचा काय संबंध आहे, काय आहे? तर तिन्ही टाईपचे जे बजेट आहे त्यामध्ये बॅलन्सिंग बजेट म्हणजे काय, डेफिसिट बजेट म्हणजे काय आणि सरप्लस बजेट म्हणजे काय. बॅलन्सिंग बजेट म्हणजे व्हॉट कम the amount of incoming and outgoing is equal. That is a balancing budget. But what is the surplus budget then? The incomes are higher than the expenses. That is the surplus budget. Means government has some kind of surplus after expending all the things. These kinds of the budget can be avail, or that budget can be enjoyed by the country who are very developed country. तर त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस असतात आणि त्यामुळे त्यांना मिळणारी जी काही संसाधनं आहे ती मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आणि त्या मानाने त्यांचे खर्च कमी आहे आणि म्हणून ते सरप्लस बजेट प्रेझेंट करू शकतात. बट द कंट्री लाईक इंडिया देयर इज ऑलवेज डेफिसिट बजेट. Why deficit budget? Because India is always a capital star country. We do not have that much capital. So every time India need a capital. For what reason India need a capital? To develop the infrastructure and all the facilities within the country for the betterment of the society. We always need a capital. That capital is not there. So we always try to make present such a budget from where we try to get money from foreign nationals, foreign institutions, Indian public. म्हणजे बाहेरून पण आपण पैसे घेण्याचा प्रयत्न करतो, देशाच्या अंतर्गत पण आपण पैसे घेण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या आलेल्या पैशांमधून आपण अशा प्रकारे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इंडिया हॅज ऑलवेज डेफिसिट बजेट. मग मोठे खूप लोक वाद करतात याच्यामध्ये की डेफिसिट बजेट योग्य आहे का, आपल्या देशासाठी चांगलं आहे का.
तर आपल्यासारख्या देशामध्ये जेव्हा आपल्याकडे कॅपिटल नाहीये पुरेसं, तर हे कॅपिटल आणण्यासाठी आणि ग्रोथ वरती डेव्हलपमेंट करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपल्याला डेफिसिट बजेटच रिप्रेझेंट करावं लागतं. आणि ह्या डेफिसिट बजेटचा मुख्य फायदा काय आहे, की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करता, अशा प्रकारचे तुम्ही रिसोर्सेस प्रोड्यूस करता, त्यावेळेला त्यामधनं इन फ्युचर कॅपिटल जनरेशन होतं आणि ते देशासाठी खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून इंडियासारख्या देशामध्ये हे डेफिसिट बजेट हे नेहमी रिप्रेझेंट केलं जातं. तर बजेटचं इम्पॉर्टन्स सर्वसामान्य लोकांसाठी काय आहे? तर बजेटमुळे लोकांच्या जीवनावरती प्रभाव पडायला सुरुवात होते त्याच्या पुढच्या वर्षापासून. पण तो तुम्हाला लगेच इम्पॅक्ट दिसेल का? तर नाही दिसणार. पण याचे जे काही परिणाम आहे ते वर्षानुवर्ष हळूहळू आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागतात. याचं खूप मोठं उदाहरण मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगतो, की साधारण मनमोहन सिंगांच्या काळामध्ये मनरेगा नावाची स्कीम आली. तर मनरेगा स्कीम काय होती? तर देशामधल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, अशा ठिकाणी त्या भागातल्या माणसाला किमान 100 दिवसाचा रोजगार हा त्याच भागामध्ये उपलब्ध झाला पाहिजे. देअर मस्ट बी अ एम्प्लॉयमेंट जनरेशन. At least 100 days of the work should be provided to those rural people at their own village. याचा परिणाम काय झाला? तर याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला, की जे स्वस्त मजूर अवेलेबल होते इतर क्षेत्रांना, ते मात्र आता अवेलेबल नाही राहिले आणि इतर क्षेत्रातल्या लोकांना देखील लोकांच्या मजुरीमध्ये त्या प्रमाणामध्ये वाढ करावी लागली. त्यांना देखील अधिक प्रमाणावरती मजुरी द्यायला सुरुवात करावी लागली. मग याचा परिणाम काय झाला? याचा फार मोठा परिणाम हा झाला, की या देशातला जो गरीब वर्ग आहे, त्या वर्गाच्या हातामध्ये काही प्रमाणामध्ये पैसा येऊ लागला आणि खरोखर मोठ्या प्रमाणावरती कॉमन माणसाला, गरीब जनतेला त्यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांच्या आर्थिक जीवनाचा स्तर जो आहे तो उंचावला. म्हणून मनरेगा स्कीमचं फार मोठं महत्व आहे. मग हे स्पेसिफिक उदाहरण मी तुम्हाला यासाठी सांगितलं, की सरकार लोकांच्या जीवनावरती बजेटच्या माध्यमातून किती प्रभाव टाकू शकतो, हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. मग बजेटचे काय काय इम्पॅक्ट असतात? तर बजेटचे इम्पॅक्ट 3 प्रकारचे बजेटचे इम्पॅक्ट आहे. एक म्हणजे पॉलिटिकल इम्पॅक्ट्स असतात बजेटचे. पॉलिटिकल इम्पॅक्ट्स केव्हा म्हणजे कुठल्या प्रकारच्या बजेटमध्ये पॉलिटिकल इम्पॅक्ट होता? Whenever there is a election in coming years, always government try to make such a budget. By that budget, you can satisfy a larger section of the people. How government will satisfy the larger section of the people? Giving some freebies. म्हणजेच काय, की त्या लोकांना मोफत काहीतरी देण्याचा प्रयत्न केला जातो, सवलतीच्या दरामध्ये काहीतरी देण्याचा प्रयत्न केला जातो. That is the appeasement of the deprived section of the society. That is also good for some part of the society, but it is not always good for the society as a whole. मग ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार आपण केला पाहिजे, की बजेटमध्ये पॉलिटिकली काही त्यांनी मायलेज घेण्यासाठी बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे का? म्हणजे दिस इज द वे ऑफ आपल्याला या 3 प्रकारचे इम्पॅक्ट काय येणार आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. पहिला मी सांगितलं पॉलिटिकल इम्पॅक्ट. दुसरा आहे फायनान्शियल इम्पॅक्ट. व्हॉट इज फायनान्शियल इम्पॅक्ट? तर जो टॅक्स पेयर आहे त्याच्या खिशातनं काही पैसे काढून घेतले का बजेटने? समजा टॅक्स जो आहे इन्कम टॅक्स हा पर्सनल टॅक्स डायरेक्ट this is so and so the income tax slab is there when you
cross that limit. Everybody knows it very well. Everybody calculate it very well. So by increasing the rate of personal tax, you are taking the money from the person from his pocket. त्याच्या पॉकेट मधनं जर तुम्ही काही पैसे काढून घेतले तर ऑब्व्हियसली त्याची खर्च करण्याची, त्याची इन्व्हेस्टमेंट करण्याची कॅपॅसिटी ही हॅम्पर्ड होते. म्हणजे दिस इज द फायनान्शियल इम्पॅक्ट. Similarly, there are indirect taxes. Now GST, whatever things you are purchasing, whatever the services you are getting, every time you are paying government by way of GST. This is indirect tax because you are not paying directly to the government. You are buying something, and in that buying there is an added thing of the GST, and that paid by the who is supplying you to the government. So that is an indirect, that is not going through your account. So in that way also you are giving some amount on every transaction of purchasing any good or services. So in budget, if there is GST rates are increased or decreased, that is also impacting your expending pattern. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जो इम्पॅक्ट आहे तो म्हणजे सोशल इम्पॅक्ट. मग सोशल इम्पॅक्ट काय आहे? तर सोशल इम्पॅक्ट मध्ये आपल्याला काय चेक करायला पाहिजे की गव्हर्नमेंटने सोसायटीला रिटर्न देण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटने सोसायटीला कुठल्या फॅसिलिटीज देऊ केलेल्या आहे. जसं मजूर हे जे होते, फार्म वर्कर्स जे होते आणि ड्रॉट प्रोन एरियामध्ये ते मोठ्या प्रमाणावरती काम करता येतं. म्हणजे महाराष्ट्रामधली एक सगळ्यात जुनी योजना आहे रोजगार हमी योजना. ती जी योजना आहे तिलाच कॉपी करण्यात आलं मनरेगामध्ये आणि ती संपूर्ण देशामध्ये राबवण्यात आली. सोशल इम्पॅक्ट ज्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या असतात त्याचा काही सोशल इम्पॅक्ट येतो का? उदाहरणार्थ या वर्षाच्या बजेटमध्ये जे बजेट एका अर्थाने क्रांतिकारी बजेट आहे, कारण कोविडच्या क्रायसिस मधून आपण बाहेर आलेलो आहे आणि अशा वेळेस कोविडच्या लसीसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 35,000 crores has been allotted to the vaccination against the COVID. तर याला पण सोशल इम्पॅक्ट आहे तर समाजातल्या गोरगरीब लोकांना देखील ही लस फुकट मिळाली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने सोशल इम्पॅक्ट येतात. तर ह्या सगळ्या अंगाने आपण बजेटचे मी काही तुम्हाला बजेट स्क्रीन शेअर करतो आता तुम्हाला. आय एम गोइंग टू शेअर द स्क्रीन अँड इन दॅट यू विल गेट these different kinds of the so बजेट मध्ये या वर्षी नाही झालं. I hope you are getting the screen now. So बजेट मध्ये या वर्षी काय काय विशेष गोष्टी घडलेल्या आहे एक जस्ट आपण एक मी जास्त खूप टेक्निकल जात नाही जेणेकरून तुम्हाला ते कंटाळवाणं पण वाटायला नको की एक्झॅक्टली काय बजेट वरती आपण जास्त डिटेल्स मध्ये जाणार नाही, जास्त जार्गन्स अँड फिगर्स मध्ये जाणार नाही. अधिक सोपं करून कसं सांगता येईल ते मी आता या काही स्लाइड्स द्वारे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या वर्षी बजेटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर वरती भर देण्यात आला. व्हॉट इज मीन बाय द कॅपिटल एक्सपेंडिचर? मीन्स गव्हर्नमेंट इज गोइंग टू बिल्ड अ
some infrastructure, and by building that infrastructure, the next generation will be facilitated. And for that, government has allotted some extra money this year for capital expenditure. Last year it was 4.39 lakh crore. This year they have provided 5.54 lakh crore, and nearly 2 lakh crores to the state and autonomous body for the creating capital expenditure. Means government is giving a good amount of money for capital expenditure. One more provision is done for bank recapitalization. तुम्ही सगळ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये बँकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एनपीएस वाढलेले, मोठ्या मोठ्या कर्जदारांनी बँकेला पैसे पे नाही केलेले, त्याच्यामुळे काही एनपीएस तयार झालेले. तर या सगळ्या गोष्टींसाठी बँकांना पुन्हा एकदा सरकारी बँकांना रिकॅपिटलायझेशन करण्याची गरज आहे, आणि म्हणून बँक रिकॅपिटलायझेशन साठी सरकारने प्रोव्हिजन केलेली आहे. त्यानंतर पॉवर आणि गॅस या सेक्टरवर पण सरकारने विशेषत्वाने लक्ष दिलेलं आहे की मॅक्झिमम लोकांना पॉवर मिळाली पाहिजे, भारतातल्या प्रत्येक माणसाला विजेचं कनेक्शन मिळालं पाहिजे, आणि गॅसचा सप्लाय हा प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. उज्ज्वला गॅस योजना ही सरकारची फेमस गॅस योजना आहे. तर यामध्ये एक सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर काय इम्पॅक्ट आहे, तर बँकिंग अँड फिनान्स मध्ये 20,000 कोटी बँकांना दिल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे. तर दॅट इज गुड फॉर बँकिंग सेक्टर. इन्शुरन्स मध्ये यावेळेस खूप मोठा एक बदल घडून आलेला आहे. तो म्हणजे आतापर्यंत म्युच्युअल फंड मध्ये किंवा इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला एक 10% कॅपिटल गेन टॅक्स गव्हर्नमेंटने लावला होता, परंतु तो इन्शुरन्सच्या युलिप पॉलिसीजला नव्हता. आणि म्हणून सरकारने आता काय केलं की 2.5 लाखापेक्षा जास्त प्रीमियम जर तुम्ही पे करत असाल तर त्यावरती तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. हा एक टॅक्स पहिल्यांदा आता युलिप पॉलिसीवरती लागू करण्यात आला. म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स पॉलिसीज ह्या दोघही एकत्र एका टेबलवरती एका पॅरिटीवरती येण्यासाठी हा टॅक्स लावलाय. आणि एफडीआयचं लिमिट जे 49% होतं सरकारी इन्शुरन्स कंपन्यांमध्ये ते 74% नेलं, कारण अधिकाधिक परदेशातनं पैसा ह्या सेक्टरमध्ये यावा आणि चांगल्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता यावा यासाठी हे लिमिट वाढवण्यात आलेले. सगळ्यात महत्वाचं ऑटो स्क्रॅपेज पॉलिसीचं सुतोवाच करण्यात आलं. आणि यापूर्वी आपल्या देशामध्ये 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष तेच ट्रक रस्त्यांवरती पळताय, तेच वाहनं रस्त्यांवरती चालतायत, ज्यांची अतिशय हालत खराब आहे. हे सगळं होऊ नये म्हणून परदेशाच्या प्रमाणे आपल्या देशामध्ये देखील वाहनाला ठराविक कालावधी झाल्यानंतर ते वाहन कंपल्सरी स्क्रॅप केलं गेलं पाहिजे, किंवा रस्त्यावर जर ज्याला चालवायचं आहे तर त्यासाठी त्याने एक्स्ट्रा पैसे पे केले पाहिजे, जेणेकरून एन्व्हायरमेंट फ्रेंडली वाहनं रस्त्यावरती येतील आणि थोडं एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण होईल आणि इकॉनॉमिकल पण होईल, जेणेकरून खर्च होणार नाही लोकांचा रनिंग कॉस्ट मध्ये. पण त्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर ऑब्व्हियसली ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीचं वाढणार आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर वरती प्रोव्हिजन केल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरला पण खूप फायदा झालेला आहे. आणि कन्झम्पशन सेक्टर मध्ये जे मी सांगितलं की डायरेक्ट टॅक्सेस मध्ये यावेळेस कुठल्याही प्रकारे वाढ करण्यात आली नाही. यावेळेस पर्सनल इन्कम टॅक्सचे रेट जसे आहे तसेच ठेवले, म्हणजे सरकारने कुठलेही कोणाकडनं एक्स्ट्रा पैसे खिशातनं काढले नाही. जेव्हा की सर्व लोकांना हे अपेक्षित होतं. का अपेक्षित होतं की कोविडच्या क्रायसिस मध्ये जीएसटीचं कलेक्शन अतिशय कमी प्रमाणावरती झालं आणि त्यामुळे सरकारला फिस्कल डेफिसिटचा सामना करावा लागला. त्या मुद्द्यावर मी तुम्हाला नंतर येणारच आहे. परंतु सरकारकडे उत्पन्न कमी झाल्यामुळे खर्च करण्यासाठी पैसे नव्हते आणि म्हणून कदाचित सरकार यावेळेस डायरेक्ट टॅक्सेस मध्ये वाढ करेल असा एक भ्रम होता लोकांमध्ये, असा एक समज होता. तो मात्र दूर झाला आणि याला सर्व लोकांनी खूप आनंदाने म्हणजे ते चेअरफुल बजेट म्हणून त्याला मान्य केलं. वाईट गोष्ट याच्यात एक झाली की मनरेगाचं जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं ते मोठ्या प्रमाणावरती यावेळेस कट करण्यात आलं.
म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला रोजगार देण्यासाठी जी योजना होती, ज्यामध्ये पैसे मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी सरकार अलॉट करत होतं, ते ह्या वेळेस ते देणार नाही, कमी प्रमाणात देईल. त्यामुळे तिथे बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते. ही एक बाब त्यामध्ये आपल्याला पाहायला हवी. तिसरं आहे की गोल्डला त्यांनी पॅरिटीवरती आणलं आणि त्यामुळे गोल्डचे रेट थोडेसे कमी झाले. म्हणजे जी 12.5% ड्युटी होती ती 10% झाली. त्यानंतर सिगारेटवरती दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पामध्ये दरवर्षी मद्य आणि सिगारेटवरती टॅक्सेस वाढवत नेलेले. दॅट इज अ सीन इंडस्ट्री दॅट पीपल लुक इट ॲज अ सीन इंडस्ट्री. सीन इंडस्ट्री म्हणजे ज्यावरती ते समाजाच्या भल्यासाठी नाहीये म्हणून त्याच्यावरती टॅक्सेस हे दरवर्षी लावले जातात, वाढवले जातात. तर ह्यावेळेस तेही करण्यात नाही आलेलं, म्हणजे ते टॅक्सेस वाढवलेले नाही. बाकीच्या अशा बऱ्याच गोष्टी आहे. अफोर्डेबल हाउसिंग वरती टॅक्स बेनिफिट दिलेला आहे. एनर्जीच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे हायड्रोजन एनर्जी मिशन याची तिथं लॉन्चिंग केलेलं आहे आणि हायड्रोजन इज द नेक्स्ट जनरेशन्स फ्युएल आणि म्हणून त्याच्यावरती देखील फार मोठ्या प्रमाणावरती काम गव्हर्नमेंट करू इच्छितं, सुरुवात करू इच्छितं. अर्थात त्यासाठी त्यांनी भारतातल्या काही प्रायव्हेट कंपन्यांना ते त्यामध्ये घेणार आहे. आता काही जे काही स्टॅटिस्टिकल डेटा पॉइंट्स आहे ते मी तुम्हाला या स्लाइडद्वारे दाखवतोय. सगळ्यात पहिला जो आहे जे आपण म्हणालो की आपला देश हा फिस्कल डेफिसिट म्हणजे डेफिसिट बजेट रिप्रेझेंट करतो. तर लास्ट इयर कोविडच्या क्रायसिसमुळे फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कमी टॅक्सेस रेव्हेन्यू जनरेट झालेले आहे. म्हणजे जीएसटी म्हणजे 1 लाख करोडचं दर महिन्याला 1 लाख कोटी रुपये सरकारला साधारण गोळा होत होते. ते अगदी 35,000 40,000 करोड झाले आणि 4 ते 5 महिने सरकारला अतिशय कमी रेव्हेन्यू त्यामधनं प्राप्त झाला. आणि म्हणून गेल्या वर्षाचं जे फिस्कल डेफिसिट होतं ते 9.5% जीडीपीच्या होतं. जे सरकारचं टार्गेट आहे 4.5% आसपास राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांचं खरं टार्गेट 2025 पर्यंत 3.5% पर्यंत नेण्याचं आहे, पण ते पॉसिबल नाही. परंतु हे जे फिस्कल डेफिसिट जे 9.5% झालंय, तर हे मात्र खूप मोठं डेफिसिट आहे. आता फिस्कल डेफिसिटचा अर्थ समजून घ्या, की आलेले सगळे जे काही टॅक्सेसचे रेव्हेन्यू आहे, यापेक्षा जो खर्च झाला, हा 9.5% जास्त झाला. There is an extra 9.5% of the GDP expenditure has been done against the receipt of the income. Now, from where that money comes to the government? That is the biggest question. That money comes to the government by way of selling the bonds by RBI. म्हणजेच काय की सरकारला हे 9.5% जे काही डेफिसिट आहे हे डेफिसिट पूर्ण करण्यासाठी आरबीआय बॉन्ड विकतं. म्हणजेच थोडक्यात की आरबीआय तेवढ्या नोटा छापतं. आलं लक्षात? डेफिसिटचा आणि तुमच्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे? तर तेवढ्या एक्स्ट्रा नोटा बाजारात येतील 9.5%. आता 9.5% जीडीपीच्या जर एवढ्या एक्स्ट्रा नोटा म्हणजे एवढे जर एक्स्ट्रा फायनान्स आरबीआयने उभा केला तर याचा परिणाम काय होईल पुढे? याचा परिणाम पुढे असा होईल की पैशांचं अवमूल्यन होईल. म्हणजे रुपी म्हणजे करन्सी विल बी डेप्रिसिएटेड अगेन्स्ट द कमोडिटी प्राइसेस आणि मग अशा वेळेला इन्फ्लेशन म्हणजे जी महागाई आहे ती हळूहळू वाढायला लागते. म्हणून भारतासारख्या देशामध्ये महागाई समस्या आहे. इन्फ्लेशन इज अ प्रॉब्लेम फॉर अस. वी ऑलवेज वॉन्ट टू कंट्रोल द इन्फ्लेशन. देयर इज ऑलवेज द क्वेश्चन before the RBI governor how we can control the inflation. He says that the inflation will be plus or minus 2% of the 4%. म्हणजे काय? 4% ही बेसलाईन आहे इन्फ्लेशनची, त्यापेक्षा 2% कमी किंवा 2% जास्त एवढं इन्फ्लेशन ओके आहे. आणि सध्या आपण 6%च्या आजूबाजूला आहोत. देयर इज अ 6% इन्फ्लेशन राईट नाउ currently we are facing. तर हे वाढू नये याच्यासाठी फिस्कल डेफिसिट वरती कंट्रोल ठेवला जातो. पण दरवेळेस
कंट्रोल ठेवल्याने आपलं इन्फ्लेशन वाढणार नाही. पण इन्फ्लेशनवर जर आपण फोकस करत राहिलो तर ग्रोथ कशी येईल? तर आपल्या देशामध्ये आता कशाची गरज आहे, की सगळे उद्योगधंदे कोविडमुळे मेटाकुटीला आलेले आहे. अशा वेळेला त्यांना योग्य प्रमाणावरती फंडिंग झालं पाहिजे. अशा वेळेला त्यांना योग्य प्रमाणावरती पैसे मिळाले पाहिजे. ते इझिली अवेलेबल झाले पाहिजे. हे करण्यासाठी गव्हर्नमेंटने जर लिक्विडिटी सक करून घेतली, बाजारातून पैसे काढून घेतले, तर काय होईल, की ह्या सगळ्या लोकांना पैशांचा फ्लो मिळणार नाही. आणि म्हणून यावेळेस गव्हर्नमेंटने काय केलं, की 4.5% आग्रह न धरता पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी 6.8% एस्टिमेटेड फिस्कल डेफिसिट हे लावलेलं आहे. फिस्कल डेफिसिटचं इम्पॉर्टन्स माझ्या मते मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलेलं आहे आता. त्याच्यावरही काही कोणाला शंका असते तर आपण क्वेश्चन आन्सरच्या दरम्यान बघूया. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, की 75 वर्ष वयाच्या पुढील जे काही वरिष्ठ नागरिक आहे, द सिनियर सिटिझन्स हू हॅज द ओनली इन्कम ऑफ पेन्शन अँड इंटरेस्ट, दे आर एक्झेम्प्ट फ्रॉम फायलिंग द रिटर्न. त्यांनी रिटर्न फाईल करायची गरज नाही. याचा अर्थ ते टॅक्स भरणार नाही का? तर याचं सिम्पली लॉजिक हे आहे, की ज्या लोकांचे जास्त एफडीज आहे मोठ्या प्रमाणावरती, त्यांचा टॅक्स बँक कापणार टीडीएस. म्हणजे टीडीएस म्हणून बँक तो टॅक्स कापून सरकारला जमा करून टाकेल. त्यांना फक्त ते रिटर्न फाईल करायची त्यासाठी गरज नाही. आणि जिथून पेन्शन मिळते तेही ठराविक उत्पन्न क्रॉस झाल्यानंतर तिथूनही त्यांचा टीडीएस कट होणार. फक्त त्यांना टॅक्स फायलिंग करण्याची झंझट पासून ते मुक्त झाले. पण त्यांना टॅक्स हा लागणार आणि तो भरावा लागणार. त्यानंतर कोविडला गव्हर्नमेंटने साधारण 13% जीडीपीचा सपोर्ट दिला. मागे जे काही निर्मला सीतारामन यांनी जे काही मागच्या वेळेस ज्या अनाउन्समेंट्स केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांनी फायनान्सेस अवेलेबल करून दिले बिझनेसेसला, त्याची कॉस्ट अराउंड 13% ऑफ जीडीपी होती. डेफिसिट विषयी तर मी तुम्हाला सांगितलंच ऑलरेडी. त्याच्यामध्ये हे जे डेफिसिट आहे हे 1,18,000 कोटी रुपयाचं जे काही डेफिसिट आहे, हे राज्य सरकारांना जीएसटी मध्ये पुरेसं कलेक्शन मिळालं नाही, म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांना फायनान्स केलं. कारण जीएसटी लागू करताना ज्यावेळेस जीएसटी लागू झाला त्यावेळेस सरकारने हमी दिली होती, की तुम्हाला जेवढा डेफिसिट मिळेल तेवढा डेफिसिट आम्ही पूर्ण करून देऊ, तेवढे पैसे आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट हे पे करत राहील. त्यानंतर कॉर्पोरेट बॉन्डचं मार्केट पण हे रिटेल पार्टिसिपंटसाठी कसं ओपन करता येईल याच्यासाठी काही फ्रेमवर्क करण्यात आली. आता हे जे मी ग्राफ दाखवला आहे, की इंडियाची जी जीडीपी होती ती जीडीपी कोविडच्या आधीच मुळात अतिशय वाईट अवस्थेमध्ये होती. म्हणजे आपण अक्षरशः रिसेशनचा सामना करतोय. गेले 2 वर्ष 2018 नंतर जे रिसेशन साधारण चालू झालं, 19चं पूर्ण वर्ष आणि 20चं पूर्ण वर्ष हे आपलं रिसेशन मध्ये गेलं आणि कोविडमुळे थोडा इम्पॅक्ट अजून वाढला त्याचा. पण हे रिसेशन मधून आपण बाहेर येतोय आणि ग्रोथ सायकल कडे आपण पुन्हा एकदा चाललोय आणि सरकारने ग्रोथ ओरिएंटेड बजेट दिल्यामुळे आपण जीडीपीचा जो काही आपला आकडा घसरलेला आहे तो नक्कीच आपण पुन्हा एकदा वेगाने वरती येईल आणि पुढच्या वर्षामध्ये एव्हरीबडी इज होपिंग फॉर 10% ऑफ द जीडीपी ग्रोथ. पण सगळ्यांना व्हॉट इज द जीडीपी हे माहिती असलं पाहिजे. तर जीडीपी म्हणजे काय? तर या देशामध्ये प्रोड्यूस झालेल्या सगळ्या सर्व्हिसेस आणि सगळ्या गुड्स याची जी एकूण किंमत आहे ती म्हणजे जीडीपी. There is always people say that we do have $2.5 trillion economy and we want to achieve $5 trillion economy by 2024. तर हे $5 trillion ची इकॉनॉमी आपण जाणार. म्हणजेच काय, की आपल्या इकॉनॉमीची जी साईज आहे ती दरवर्षी थोडी थोडी वाढते आणि कितीने वाढते तर तो रेट म्हणजे जीडीपी ग्रोथ रेट. तर दरवर्षी 10% किंवा 8% किंवा 6% हा जो दर आहे जीडीपीचा, या दराने ती इकॉनॉमीची साईज ही वाढत असते. मग यासाठी बजेटमध्ये त्यांनी कम्प्लीट ग्रोथ ओरिएंटेड हे बजेट रिप्रेझेंट केलेलं आहे. आता खूप जास्त टेक्निकल मध्ये न जाता मी तुम्हाला काही जे हायलाइट्स आहे त्याविषयी फक्त सांगेन, की बजेटमध्ये हेल्थ वरती या वर्षी 2 लाख
23,846 कोटींचं गव्हर्नमेंटने बजेट डिक्लेअर केलं आणि लास्ट इयर ते 94,000 कोटी रुपयांचं होतं. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त हेल्थ वरती बजेट यावर्षी सरकारने दिलेलं आहे. परंतु यामध्ये थोडे आकड्यांचे खेळ आहे. अक्षरशः याच्यामध्ये जे तुम्हाला माध्यान्ह भोजन दिलं जातं, म्हणजे मिड डे मील दिलं जातं शाळेमध्ये, त्या योजनेचा खर्च पण त्यांनी यामध्ये दाखवलेला आहे, जो याच्या पूर्वीच्या बजेटमध्ये तो दाखवत नव्हते. आणि हे सगळे जे काही सॅनिटायझेशन आणि एज्युकेशन वरती जो काही खर्च केला जात होता, हा जर याच्यातनं दूर केला आणि 36,000 कोटी रुपयांची जी प्रोव्हिजन केलेली आहे, 35,000 कोटी रुपयांची कोविडसाठी, हे दोन्ही वजा केले तर गेल्या वर्षापेक्षा हेल्थ बजेट 6,000 करोडने कमी आहे. म्हणजेच इनडायरेक्टली सरकार हेल्थ वरती हे जरी आकडे दाखवत असले तरी गेल्या वर्षापेक्षा कमी खर्च करणार आहे, हे याच्यातनं दिसतं. दुसरी महत्वाची गोष्ट की गेल्या 3 वर्षापासून जे सरकार धडपडतंय, मेक इन इंडिया या स्लोगनवरती आपलं काम चालू आहे. तर मेक इन इंडिया म्हणजे काय, की आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत का ज्या आपण परदेशातून इम्पोर्ट करतो, ज्या इम्पोर्ट करायची गरज नाही. तुमच्या आमच्या घरात डास मारायची रॅकेट पण चीनमधनं येते. आपल्या देशामध्ये आपण काही ती रॅकेट बनवू शकत नाही का? आपल्याकडे एवढं पण मॅन्युफॅक्चरिंग स्किल नाहीये का? तर मधल्या काळामध्ये आपला देश हा ट्रेडिंग झोनकडे गेला. म्हणजे या देशामधल्या वस्तू निर्माण करून इथे विकणं यापेक्षा त्या चीनमध्ये प्रोड्यूस करून घेणे आणि इथे विकणे याच्याकडे सगळे लोकं कन्व्हर्ट झालेली होती. मग यामधनं आपलं खूप मोठ्या प्रमाणावर परकीय चलन चीनला जात होतं आणि चीनचा आपला ट्रेड जो बॅलन्स होता तो अतिशय चुकीचा होता. अजूनही तो काही पुरेसा पूर्ण करेक्ट झालेला नाही. आपण अजून अशा अनेक गोष्टी आहे, अनावश्यक गोष्टी ज्या चीनकडनं इम्पोर्ट करतो. पण हळू-हळू याच्यावरती मात्र बदल होत आहेत. दुसरी गोष्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट जी घडली, की वुहानमधल्या कोविडच्या प्रकरणामुळे संपूर्ण जगाचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. Now every multinational thinking that we must have two different sources or multiple sources of the production for their sales. Previously, all multinationals have the production in China. China is the production house of the multinational companies. Now they are thinking that there must be a second, third source of the production, and their second destination they are going to prefer maybe India. आपल्या सरकारने जर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती काही सवलती दिल्या, या देशामध्ये काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, त्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करतंय. बघूया कितपत भारतामध्ये काही मल्टीनॅशनल कंपनीज आपल्याकडे येतील, पण काही प्रमाणात सुरुवात झालेली दिसते. आणि म्हणून हा जो मी डेटा तुम्हाला आता शेअर केलेला आहे, एफडीआय म्हणजे काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे शेअर बाजारातली इन्व्हेस्टमेंट नाही. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही परदेशातनं भारतीय कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक नाहीये, तर भारतामध्ये नवीन कंपनी एस्टॅब्लिश करणे आणि तिचं इथे काम सुरू करणे यासाठीची केलेली गुंतवणूक आहे. तर ही मात्र गेल्या वर्षभरामध्ये हळूहळू वाढीला लागलेली दिसते आणि सेकंड क्वार्टरमध्ये तर तिने हायेस्ट आतापर्यंतचं सगळ्यात जास्त पैसे आपल्या देशामध्ये आलेले एफडीआयच्या रूपाने. दुसरा जो मुद्दा आहे की या बजेटमध्ये ऍग्रीकल्चर वरती काय करता येईल, तर स्वयंपूर्ण भारत हा पूर्वी ऍग्रीकल्चर मध्ये डिप्राइव्ड होता. म्हणजे काय की आपण अन्नधान्य पण इम्पोर्ट करत होतो. परंतु 1965 आणि 70च्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणावरती हरित क्रांती झाली, ग्रीन रिव्होल्यूशन झाली आणि त्या वेळेच्या सरकारांनी त्याच्यावरती खूप उत्तमरित्या काम केलं आणि म्हणून आपला देश अन्नधान्य इम्पोर्ट करण्यापासून कधीच मुक्त झाला आणि भरपूर प्रमाणावरती धान्य निर्माण झालं. किती धान्य निर्माण झालं? इतकं धान्य निर्माण झालं की आपल्याकडे साठवायला गोडाऊन नाही. पंजाबमध्ये अक्षरशः उघड्यावरती गहू साठवला जातो. पाऊस पडल्यानंतर अक्षरशः पावसाचं पाणी त्या गव्हामध्ये शिरलेलं आपल्याला दिसतं. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपलं अन्नधान्याचं उत्पादन व्हायला लागलं. कशामुळे व्हायला लागलं? तर यामुळे व्हायला लागलं की आपण शेतकऱ्यांना हमी द्यायला लागलो
खरेदी मूल्याची. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे ती शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाची आहे. शेतकऱ्याला हमी मिळाली की मला ह्या भावात मला अन्नधान्य विकायला मिळणार आहे, जे मी शेतामध्ये पिकवतो. त्याची कोणीही साठेबाजी करून विनाकारण त्याचे भाव वाढवणार नाही किंवा घटवणार नाही आणि मला सरकारी मूल्याप्रमाणे किमान याचं उत्पादन मूल्य मिळणार आहे, उत्पादन शुल्कापेक्षा मला जास्त पैसे मिळणार आहे, तरच त्याची लागवड करेल शेतकरी. आणि म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइस ही खूप महत्वाची आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यावरती दरवर्षी सरकार हळू त्याची मिनिमम सपोर्ट प्राइस वाढवत आहे. ऑब्व्हियसली की गेल्या काही वर्षांमध्ये ही मिनिमम सपोर्ट प्राइस त्या प्रमाणात वाढली नाही, जी 2001 ते 2010च्या पिरियडमध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढली आणि रुरल इंडियामध्ये मोठे पैसे गेल्यामुळे त्या भागातनं इंडियाच्या ग्रोथला खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळाली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हातात पैसे गेले, शेतकऱ्यांच्या रुरल भागामध्ये पैसे गेले म्हणजे ते वाया गेले असं नाहीये, की त्यामधनं देशाच्या ग्रोथसाठीचं जे इंजिन आहे ते अधिक चांगल्या प्रकारे जाऊ लागतं, चालू लागतं. म्हणजे ते अधिक ग्रोथला आपल्याला फायदा होतो त्याचा. मायग्रंट लेबरसाठी त्यांनी एक म्हणजे जे कोविडच्या पिरियडमध्ये अनेक लोकांना आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागलं किंवा दुसरीकडे काम करत होते परत गावी परत जावं लागलं. अशा अनेक घटना घडल्या आणि त्यांचं रेशनिंगचे खूप हाल झाले आणि म्हणून वन नेशन वन रेशन कार्ड असं त्यांनी स्कीम अनाउन्स केली आणि त्याच्यानुसार तुम्ही भारतात कुठेही गेले तरी तुम्हाला रेशन मिळेल आणि त्यासाठी सरकारने बजेटरी प्रोव्हिजन पण केली. तर हा देखील म्हणजे मी मगाशी जे म्हटलो की सोशल ऍस्पेक्ट किती महत्वाचा आहे बजेटमध्ये, तो या अंगाने म्हणालो की यामुळे त्या लोकांना त्याचा फायदा मिळाला. आता बघा, हे जे काही मी ही स्लाइड दाखवलेली याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो आहे रेव्हेन्यू रिसिव्ड म्हणजे सरकारला वेगवेगळ्या टॅक्सेसद्वारे किती पैसे मिळाले. म्हणजे गेल्या वर्षी कमी पैसे मिळाले कारण कोविडमुळे टॅक्सेसच कलेक्ट झाले नाही. त्याच्या मागच्या वर्षी जे 20 लाख कोटी टार्गेट होतं ते मिळालं होतं आणि या वर्षी ते गेल्या फायनान्शियल इयरला फक्त म्हणजे जे चालू आहे सध्याचं फायनान्शियल इयर एस्टिमेटेड आहे की 15 लाख कोटीच्या आसपासचं टॅक्सेस मिळतील आणि पुढच्या वर्षाचं बजेट आहे की 17,88,000 कोटीचे टॅक्सेस मिळतील. म्हणजे आपला टॅक्स रेव्हेन्यू वाढेल पुढच्या वर्षी. दुसरा जो आहे कॅपिटल रिसिट. बऱ्याच लोकांना कॅपिटल रिसिट म्हणजे हे समजत नाही. कॅपिटल रिसिटचा अर्थ हा असतो की आपण आपल्या देशातील लोकांकडनं पैसे उसने घेतो. म्हणजे सरकार उसने घेतं. म्हणजे बघा, तुम्ही नोकरीला लागले, नोकरीत तुमचा पीपीएफ, ईपीएफ एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड कट होतो. तो एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड कट होतो, तो कुठे जातो? तर ते प्रॉव्हिडंट फंड कडे तो पैसे जे जमा होतात ते तुमच्या सरकारकडे जातात आणि सरकार वापरतं ते पैसे. किंवा तुम्ही पोस्टामध्ये ज्या काही सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करता हे पण सरकार पैसे वापरतं. तर दीज आर द कॅपिटल रिसिट्स. तर हे कॅपिटल रिसिट 2021 मध्ये थोड्या जास्त होत्या, त्यापेक्षा यावेळेस त्या कमी असतील. आरबीआय जे बॉन्ड उभे करतं ते पण कॅपिटल रिसिट मध्येच येतात आणि पुढच्या वर्षी साधारण ते या वर्षाचं फिस्कल डेफिसिट वाढल्यामुळे त्यांना जास्त कॅपिटल रिसिट घ्याव्या लागल्या. आता पुढच्या वर्षी मात्र थोड्या कमी कॅपिटल रिसिट्स येतील. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आहे ते 29 लाख कोटीच्या आसपास आहे आणि म्हणजे मागच्या वर्षापेक्षा ते थोडं कमी असेल आणि कॅपिटल एक्सपेंडिचर हे थोडंसं वाढलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी वाढलेलं आहे. जवळपास 20% कॅपिटल एक्सपेंडिचर वाढले. जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर वरती सरकार मोठ्या प्रमाणावरती खर्च करणार आहे. थोडक्यात मी तुम्हाला आता इथे जस्ट या स्लाइड मध्ये दाखवलंय की मनरेगावरती 1,11,000 कोटीवरनं सरकार 73,000 कोटी खर्च करणार आहे. म्हणजे फार कमी पैसे खर्च करणार आहे. इथे मात्र सरकारने थोडे कटछाट केलेली आहे खर्चामध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, जल जीवन मिशन म्हणजे सरकारला 2025 पर्यंत प्रत्येक घरात नळ आला पाहिजे. ही जी योजना आहे त्यावरती ते फोकस करून ते मोठ्या प्रमाणावरती निधी त्यासाठी अलोकेट करताय. घरातील प्रत्येक स्त्रीचा महत्वाचा वेळ हा वाचला पाहिजे आणि सामाजिक स्तर उंचावण्यामध्ये जर ज्या घरामध्ये वीज आणि पाणी हे पुरेशा प्रमाणात मिळालं तर ऑटोमॅटिक सोसायटीचं प्रगती होते आणि घर पुढे जातं. त्या अर्थाने हे सगळं आहे.
ते बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की मोठ्या प्रमाणावरती ॲलोकेशन हे दिलेलं आहे. आणि या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट झालेली असेल तर ती काय आहे, तर ह्या बजेटमध्ये जे मागे अनाउन्स केलं होतं गव्हर्नमेंटने की आम्ही 1,00,000 रुपयांपर्यंतची जी एफ-डी आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, ते 1,00,000 पर्यंत त्याला इन्शुरन्स होता बँकांमध्ये. पण सरकारने अनाउन्स केलं तर 1,00,000 वरनं ती मर्यादा आम्हाला 5,00,000 रुपये करायची आहे. अनाउन्स केलं, पण त्यासाठी काही लीगल अडचणी होत्या. त्या दूर करण्यासाठी बजेट सेशनमध्ये त्यावरती एक विधेयक मांडलं जाणार आहे आणि त्याची प्रोव्हिजन केले जाणार आहे, की जे 1,00,000 वरनं 5,00,000 रुपयापर्यंतचं लिमिट त्याला वाढवलंय. म्हणजे ज्या काही बँका बुडाल्या, मागे तुम्ही पी-एम-सी बँकेचं उदाहरण पाहिलं असेल. अशा भारतामध्ये खूप बँका बुडाल्या आणि यात ठेवीदार कोण असतात? तर सर्वसामान्य माणसं. अनेक पेन्शनर असतात, ज्यांची जीवनभराची पुंजी त्याच्यामध्ये निघून जाते. असं होऊ नये म्हणून 5,00,000 रुपयापर्यंतचं त्याला इन्शुरन्स कव्हर त्यांनी वाढवलं. म्हणजे बँक जरी बुडाली तरी 5,00,000 रुपयापर्यंतची रकमेची ती इन्शुरन्स कंपनी हमी घेईल त्याची. जेणेकरून कुठल्याही माणसाचे 5,00,000 पेक्षा कमी अमाउंट असेल इन्व्हेस्टेड तर ती त्याला पूर्णतः ही परत मिळेल. म्हणजे डिपॉझिट त्याचं सेफ होईल. म्हणजे मोदींनी ह्या बजेटमध्ये कॉमन मॅनला दिलेली ही सगळ्यात मोठी गिफ्ट आहे, असं मी मानतो. आणि ही जी गिफ्ट आहे, ह्या गिफ्टने सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला. कारण ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अनेक कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये लोकांचे या प्रकारचे निधी आहे. कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये लोकं थोडं व्याजदर जास्त मिळतं म्हणून इन्व्हेस्ट करतात आणि म्हणून त्यांना या रकमेची हमी मिळणं पण गरजेचं आहे आणि म्हणून सरकारने हे एक महत्त्वाचं पाऊल उचललं. जेणेकरून त्यामध्ये 5,00,000 पर्यंतचं त्यांना सुरक्षा मिळालेली आहे. तर नाउ दिस इज ऑल थिंग अबाउट द बजेट. बजेटबद्दल जे काही मला सोप्या शब्दात जास्त जार्गन न वापरता म्हणजे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कॉमन माणसाला कशा प्रकारे बजेट इम्पॅक्ट होतो हे मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. मग याच्यावरती काही तुमच्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. त्यामध्ये प्रत्येकाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. थँक यू. थँक्यू सर. खूप अमेझिंग सेशन होतं. आता आपण क्वेश्चन आन्सर सेशन्सकडे चाललो आहे. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज यू गाईज कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क किंवा चॅट सेक्शनमध्ये टाकू शकतात किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप मी ओपन केला आहे. यू कॅन शेअर युअर क्वेश्चन्स देअर टू. थँक्यू. कुठून करते? तुम्ही अनम्यूट करून पण प्रश्न विचारू शकता. म्हणजे चॅट वरतीच प्रत्येकाला विचारता येईल असं नाही. Hello, good evening, sir. Am I audible? Yeah, audible. Sir, I had a doubt with respect to disinvestment strategies that the government applies with respect to the budget. So how is that calculated, and what are the benefits, or how does that calculate to the budget itself? Government saying that they are going to be make a disinvestment
largest disinvestment in this financial year, coming financial year. That is on the basis of they are going to disinvest BPCL and LIC. These are the two biggest disinvestment by the government, and some smaller disinvestments are there. Two banks and one GIC company is also there. They are going so this target is achievable as equity market is quite robust this year. All the prices are increasing. Previously, government is doing disinvestment by hampering the value of its own assets. The government is selling own institution at a very discounted price. And every time what happen, they come with the certain price. Suppose they are going to make this investment FPO on sale. First it was at 60 rupees, then it was at 50 rupees, then again it was at 40 rupees. Means every time government selling own shares at lower and lower prices. Because the government is making a huge supply of the paper in the market, and that's why there was no absorber for that. And that's why they are hampering their own organization's valuation. Actually, what is the disinvestment? Disinvestment means you are selling your copper, you are selling your home utensils for completing your needs. There are two thought processes. Some people say that the business is not the area of the government. Government should not do the business. But some people says that there must be the government should be intervened, or government is a balancing factor between the private and public. So everybody think in a different manner. There is always balance in between. India was a country where there was not, previously it was not socialist or it was not capitalist. It's a mix of economy. So previous government made a huge investment in the public sector. They create public sectors. The public sectors gives a huge thing to the society. What is that? The public sector gave a huge employment, and that employment at a good salaries. People are getting good salaries, and they destroy the monopoly of the private people. And that's why there is a competition in between the private people. So this is a good thing in that way. But the whole world is going to the capitalist framework, and everybody think that making things or producing things is not the work of the government. And that's why government is going by the way they are selling these its Navratnas to the public and private people. Thank you, sir. But target is achievable, whatever they have done. Because itself, LIC will fetch around 75,000 crore and BPCL will fetch around 60,000 crore. Sir, I have two questions. Should I ask it in one go? Yeah. Sir, so first of all, what is this bank recapitalization? Would you please explain it again? And second, sir, in order to intake the money from the people, the bank sells the sort of bonds or the security. So what is that security exactly? I will answer your first question. First question is about the recapitalization of the bank. Public sector banks are overly burdened by the NPLs. Right now, there are 250,000 crores stress assets in the public sector banks. Public sector banks have given a loan to such people or such groups that cannot be recovered right now. And so their capital adequacy ratio is come drastically down. And that's why they are not able to give new loans, fresh loans. So what government is doing, government is putting its own money in their equities. They are adding the equity base, and on adding equity base, your capital adequacy ratio comes down.
and that is fueled, and that's why they can give another fresh loans. The biggest decision of this budget is that they are going to make one bad bank. What is a bad bank? Bad bank take all the NPAs from the banks in a single bank and at a discounted price, and it will restructure all that loans and recovery process, but your other public sector bank balance sheet will be cleaned in that way. So government is doing capitalization in every budget. गेल्या 10 वर्षामध्ये सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर पब्लिक सेक्टर बँकांमध्ये वेळोवेळी पैसे टाकलेत, पण ते पैसे टाकल्यानंतर परत नवीन एनपीए झाले की ते मागचे पैसे हजम होऊन जायचे, आणि यामुळे त्या बँका प्रॉपरली कॅपिटलाइज कधीच झाल्या नाही, आणि म्हणून प्रायव्हेट बँक आणि पब्लिक सेक्टर बँकेची इझिली कॉम्पिटिशन तिथे झाली नाही, आणि म्हणून प्रायव्हेट सेक्टर बँकेकडे फार मोठ्या प्रमाणावरती बिझनेस हा कन्वर्ट होत राहिला, आणि ते कंटिन्युएशन मध्ये आहे. सेकंड क्वेश्चन काय होतं तुझं? Sir, the banks, in order to take money, they give some sort of the security or the bonds. So, sir, the security काय असतात exactly? Actually, that is a misconception of the people, that there is a security by you get the security by putting money in bank. It's a misconception. Bank has a very simple business model. They are taking money from the people as a deposit, and they are giving that money to the loan seeking people, or they distribute the loans to the people. If the loan get defaulted, then how they can return money to the fixed depositors? That is not possible. So it is always they are making some margin on that. They are taking FDs for 5%. They are distributing loan against those FDs 10% at the 10% and 11% interest rate. They're keeping 4-5% of the margin in the interest rate, and that margin make them able to cater some bad loans. They are always considering there will be some bad loans in their loan portfolio, and for that, every time, if you see the balance sheet of any bank, every quarter they make some provisions. There is a provision for net not non-performing assets. There is always there. So they are considering that कुछ तो पैसा नहीं आने वाला, कुछ पैसा डूबने वाला है, ये पकड़ के चलते हो. So there is no such bond or there is no such security in any bank. Even virtually, government bank can also dump your money. There is no such assurance. Only you get the assurance by the way that the government is backing those banks, and government never get defaulted. If government get defaulted, then there is no value for your money. The all notes will be it's just paper then. So government always try to make assure the people, and always make such a system that no any government bank should doom. I hope you got your answer. Yes, sir. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. सुमेधा सौंदानकर. हा बोला मॅडम. सर टॅक्स पेयर साठी ह्या आत्ताच्या बजेटमध्ये काही तशी प्रोव्हिजन केलेली दिसत नाही. आधीचे जे स्लॉट्स होते ते मागच्या वर्षी सारखे तसेच ठेवले आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता थोडं, की काय बेनिफिट्स दिलेला आहे या बजेटनी टॅक्स पेयर साठी? पर्सनल टॅक्स पेअरला कुठलाच बेनिफिट या बजेटने दिलेला नाही आताच्या बजेटने. फक्त हा बेनिफिट आपण समजून घ्यायचा की गेल्या वर्षाच्या कोविडच्या प्रोव्हिजन मध्ये सरकारला जो काही फिस्कल डेफिसिट वाढलेला आहे, असं वाढलेलं असतानाही त्यांनी नवीन काही तुम्हाला सेस लावला नाही, टॅक्स लावला नाही, याच्यातच तुम्ही आनंद मानायचा. ओके, थँक्यू सर. या बजेटमध्ये तुम्ही अजून एक ऑब्झर्व केलं असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटने डिझेल आणि पेट्रोल वरती 3 रुपये 31 पैशाचा वॅट कमी केला पर लिटर, आणि हा जो कमी केलेला जो टॅक्स आहे हा त्यांनी वॅट कमी केला आणि तो सेस म्हणून ऍड केला. म्हणजे पब्लिकच्या हातात काहीच मिळणार नाही त्याच्याने. ते 3 रुपये 31 पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळेल, आणि ते त्यांनी असं अनाऊन्स केलंय की ते ऍग्रिकल्चर सेक्टर वरती ते पैसे खर्च करतील.
फक्त याच्यात झालं काय की ते 3 रुपये 31 पैसे जे वॅट होते ते वॅट केंद्र आणि राज्य सरकार दोघंही वाटून घेत होते ते पैसे. पण आता सेसच्या रूपाने मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये राज्याला वाटा मिळणार नाही. म्हणजे ते सगळे पैसे केंद्र सरकारकडे जातील. दिवसेंदिवस काय होतंय की केंद्र सरकार आपल्याकडे गव्हर्नमेंट जे डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर हे मोटिव्ह होता पूर्वी, पण आता आपण हळूहळू मोर सेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर असं चाललेलं आहे. तर केंद्र सरकारच ते त्याच्यावरती निर्णय घेऊन खर्च करेल असे. हॅलो सर. सर तर मला प्रश्न असा होता की जो आपला फिस्कल डेफिसिट जो आहे तो मागच्या बऱ्याच वर्षांपासून असं इन्क्रीजिंग नंबर मध्येच आहे. म्हणजे असं तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे डिक्रीजिंग व्हायला पाहिजे पण दिसत नाहीये, त्याचे कसे आपण हे करू शकतो, त्याचं काय? हे बघा, आता फिस्कल डेफिसिट हा इन्क्रीजिंग नंबर मध्ये आहे. म्हणजे कसं आहे हे समजून घ्या तुम्ही. 2 प्रकारचे फिस्कल डेफिसिट असतात. एक आहे फिस्कल डेफिसिट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, दुसरा आहे फिस्कल डेफिसिट बाय स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या दोघांचा डेफिसिटची फिगर ही कधीच 7-8% खाली नव्हती. ती नेहमी वरतीच होती. आणि या वर्षी जे गव्हर्नमेंटने केले ना 9.5% फिस्कल डेफिसिट, सेंट्रल गव्हर्नमेंट ते फक्त स्टेट गव्हर्नमेंटचे ऍडिशन झाल्यानंतर ते 15-16% होईल फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट ह्या वेळेस फिस्कल डेफिसिटचा विचार न करता सरकारने पुढच्या वर्षाचं हायर फिस्कल डेफिसिटचं एस्टिमेट दिलं. ते यासाठी की फिस्कल डेफिसिटचा जर आपण खूप जास्त विचार करत बसलो तर ग्रोथसाठी पैसे कुठून आणणार, आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवर एक्स्ट्रा डेव्हलपमेंट करण्यासाठी, खर्च करण्यासाठी त्यांनी यावेळेस फिस्कल डेफिसिटचा विचार केला नाही. तुमचा जो प्रश्न आहे ती दरवर्षी ती अमाऊंट वाढते की पर्सेंटेज वाढते, हे 2 वेगळ्या गोष्टी आहे. आता अमाऊंट वाढते त्याचं उत्तर मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. समजा 100 रुपये पूर्वी बजेट होतं आणि 5% फिस्कल डेफिसिट होतं, तर म्हणजे काय होतं की 5 रुपये एक्स्ट्रा सरकार खर्च करत होतं, बरोबर? आता काही वर्षांनंतर समजा 200 रुपये तुमचं बजेटची साईज झाली. पूर्वी 100 रुपये होते, आता 200 रुपये झाली इकॉनॉमीची साईज. आणि 100 रुपयावर 5 रुपये होते. आता काय झालं की 200 रुपयावरती तुम्हाला 8 रुपये फिस्कल डेफिसिट आहे. दिसायला काय अमाऊंट जास्त आहे, 5 रुपयापेक्षा 8 रुपये जास्त आहे. देयर इज म्हणजे 8 रुपीज इज हायर दॅन द 5 रुपीज, बट पर्सेंटेज वाईज इट इज लोअर दॅन, because it is 4% now. So what government is doing that every year GDP will be grow by some numbers. We want to continue with the lower percentage of the fiscal deficit, not with the amount. अमाऊंट छोटी होण्याचं काही घेणं नाही त्याला नेहमी हा उद्देश राहील त्याच्यामध्ये की पर्सेंटेज ऑफ द फिस्कल डेफिसिट शुड बी लोअर. तर 4.5% हे अचिवेबल होतं. आतापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी ते मेंटेन पण केलं होतं. त्याच्यामुळे गेले 3 वर्ष ह्या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर कुठलाही खर्च केला नाही, कारण ते करूच शकले नाही फिस्कल डेफिसिटचे आकडे मेंटेन ठेवण्यासाठी. पण या वर्षाचा सिनेरिओ वेगळा आहे. तुम्हाला ऑलरेडी अनेक लोकांचे नोकऱ्या गेलेल्या आहे, बेरोजगार आहेत लोक. अशा वेळेला पुन्हा एकदा फिस्कल डेफिसिट आकड्यांवरती जर काम करत बसले तर अनेक लोकांच्या परत नोकऱ्या जातील. म्हणून त्यांनी ग्रोथ ओरिएंटेड बजेट केलं, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला. मी तुम्हाला जे मगाशी म्हणालो की मनरेगावरती त्यांनी पैसे कमी लावल्यामुळे तिथे एम्प्लॉयमेंट होणार नाही, पण सेम टाइमला त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला बजेट दिल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्त खर्च होईल, तिथे नवीन एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. देयर इज अ शिफ्टिंग इन बिटवीन द मनरेगा अँड द इन्फ्रास्ट्रक्चर. So the choice they have done for the infrastructure, that is the permanent creation of the capital for the country. तर त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिटचा ह्या वर्षी जास्त विचार करायचा नाही. पण तुमचं म्हणणं आणि शंका बरोबर आहे की फिस्कल डेफिसिट हे कमी कमी होत जायला पाहिजे. पण इंडिया इज ऑलवेज कॅपिटल स्टार कंट्री. त्याच्यामुळे आपल्याकडे फिस्कल डेफिसिट वरती फार जास्त विचार करण्यापेक्षा तळागाळातल्या माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत सर्वांना मॅक्झिमम सुविधा कशा मिळतील याच्यावर आपल्याला जास्त फोकस करणं गरजेचं आहे. थँक्यू सर. या
हॅलो सर, मी राघव बोलतोय. मला 2 गोष्टी होत्या. पहिले तर तुम्ही तुमचे डिटेल्स जरा शेअर कराल तर आम्ही ते पुढे देऊ शकू. कोणाला काही डाउट्स असतील तर ते पर्सनली तुम्हाला विचारू शकतील. अपार्ट फ्रॉम दॅट मला दुसरं म्हणजे प्रश्न असा होता, की हे सगळं बजेट तर आपण बघितलं, एक खूप ग्रोथ ओरिएंटेड वगैरे आहे, सगळं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट मागचं वर्ष कोविडच्या याच्यात जे सर्कमस्टन्सेस कंट्रीनी फेस केलेत, त्या कंडिशन्समध्ये इंडियाच्या ह्या करंट बजेटमध्ये किती गोष्टी अशा आहेत ज्या पुढच्या याला सपोर्ट करणार आहेत, ज्या नवीन कंपनीज येणार आहेत त्याला सपोर्ट होईल, किंवा जे स्टार्टअप्स येत आहेत इंडियात, जे लोक स्वतःहून करतायत त्याचा किती इम्पॉर्टन्स आहे ह्या बजेटचा, तर तुम्ही सांगाल तर बरं होईल असं. स्टार्टअप साठी ना त्यांनी टॅक्सेशनचा जो पार्ट आहे ना, तर पुढचे 5 वर्ष त्याला कुठलाही इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही. ही जी फॅसिलिटी आहे ना, ती त्यांनी अजून 1 वर्षाने एक्सटेंड केलेली आहे आता. त्याच्यामुळे अजून 1 वर्ष, या 1 वर्षाच्या आत जेवढी स्टार्टअप चालू होतील त्यांना तिथून पुढे 5 वर्ष कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजे स्टार्टअपला नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. जगभरातल्या सगळ्याच देश आता स्टार्टअपला प्रोत्साहन देत आहे, कारण स्टार्टअपद्वारे एम्प्लॉयमेंट जनरेशन पण मोठ्या प्रमाणावरती होतंय. अनफॉर्च्युनेटली सुरू झालेल्या 100 स्टार्टअप पैकी एखादं स्टार्टअप जिवंत राहतं. कारण त्याला सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणींचा सामना करावा लागतो. फायनान्शियल अडचणी सगळ्यात मोठ्या आहेत स्टार्टअपच्या समोरच्या. इझिली फंडिंग मिळत नाही. इझिली त्याला कुठलीही बँक उभी करत नाही. त्याच्यामुळे काही सीड कॅपिटल देता येईल का स्टार्टअप्सला, या दृष्टिकोनातनं पण त्यांनी काही सिस्टम उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ती एवढी रोबस्ट नाहीये, की सहज जाऊन कोणालाही ते लोन मिळेल. पण गव्हर्नमेंट इज लेइंग द फाउंडेशन फॉर दॅट. गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू put some money for the startup organization. They are promoting some NGOs to fund those startups. तर काही मेडिएशन एनजीओचं घेऊन त्याच्याद्वारे पण स्टार्टअपला फंडिंग कसं करता येईल हे पाहिलं जात आहे. असे भारतातले काही फाउंडेशन्स आहे जे यामध्ये इनिशिएटिव्ह घेत आहे आणि गव्हर्नमेंट त्याच्या थ्रू त्यांना मदत करते. थँक्यू सर. मी हे डिटेल्स शेअर करतो ग्रुपवर. येस शुअर. कोणाला काही अजून क्वेश्चन असतील तर प्लीज गो अहेड. हे आपण आता जे काही बोललो हे गव्हर्नमेंटच्या बजेट विषयी बोललो, देशाच्या बजेट विषयी बोललो. तसं तुम्ही तुमचं स्वतःचंही एक बजेट तयार केलं पाहिजे आणि त्या बजेट वरती तुम्ही काम केलं पाहिजे, की आपण दर महिन्याला किती पैसे आपले अर्निंग आहे, किती आपण कमवतो आणि किती खर्च करतो, याचं बजेट देखील प्रत्येकाने तयार केलं पाहिजे. आणि पर्सनल फायनान्सिंगचा तो पहिला लेसन आहे, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या उत्पन्नापेक्षा आपले खर्च कसे मर्यादित ठेवले पाहिजे आणि काही पैसे तरी आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे. नुसते सेव्ह करून चालणार नाही. सेव्हिंग इज डिफरंट दॅन द इन्व्हेस्टमेंट. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळीजण काम कराल असं मला आशा आहे. तर साधारण आपण जे काही पैसे कमवतो ना, तर त्या पैसे कमवण्यामध्ये तुम्हाला 3 वाटे करता येता का ते बघा तुम्ही, की जी काही आपण दर महिन्याला जे काही इन्कम आहे आपलं, नेट इन्कम टॅक्सेस जाता जे काही आपल्या हातात इन्कम येतं, त्यामध्ये 50% इन्कम समजा तुमच्या नेसेसिटीज वरती खर्च झाले, म्हणजे नीड्स आहे त्यावरती खर्च झाले. एक 20% रक्कम तुमच्या ज्या वॉन्ट्स आहे त्यावरती खर्च झाले. तर उरलेले 30% रक्कम ही तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करायला शिल्लक राहील. आता बऱ्याच लोकांना नीड्स आणि वॉन्ट्स मधला फरक कळत नाही. म्हणून मी ते जस्ट एक्सप्लेन करतो, की नीड म्हणजे काय आणि वॉन्ट्स म्हणजे काय. नीड म्हणजे आता मला जेवण करायचंय, तर अन्न ही माझी गरज आहे. मग ती मी घरी पोळी भाकरी खाल्ली, पोळी भाजी खाल्ली, तर ती माझी गरज आहे. मी ती गरज पूर्ण केली. पण आय वॉन्ट टू डाईन ॲट 5 स्टार. दिस इज अ वॉन्ट. तर ते ॲस्पिरेशन आहे, की मला 5 स्टारमध्ये जाऊन जेवण करायचंय. तर ती गरज नाहीये. ती वॉन्ट आहे. म्हणजे ती इच्छा आहे आपली. ॲस्पिरेशन आहे आपलं ते. तर त्या नीड आणि वॉन्टमध्ये नेहमी स्वतःला आपण चेक करायचं, की वेदर दिस इज माय नीड ऑर दिस इज माय ॲस्पिरेशन. तर ॲस्पिरेशनवरचा खर्च हा तुमच्या नीडपेक्षा जास्त नसला पाहिजे.
नीड्सचं पर्सेंटेज समजा तुमच्या इन्कमच्या 50% असेल तर 20 ते 25% तुमचे वॉन्ट्स वरती खर्च झाले पाहिजे आणि उरलेले 20-25% भविष्यासाठी खर्च झाले पाहिजे. तर या पद्धतीने पर्सनल फायनान्सिंग वरती प्रत्येकाने काम करणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी एकदा पर्सनल फायनान्सिंगचं वर्कशॉप अरेंज करा, ज्यामध्ये मलाही आवडेल तुम्हाला हे सगळं शेअर करायला, की बाबा आपण काय काळजी घेतली पाहिजे पर्सनल फायनान्सिंग मध्ये प्लॅनिंग करताना, फायनान्शियल प्लॅनिंग करताना. आणि आयुष्याच्या सुरुवातीला जो करतो ना, तर त्याला आयुष्यातल्या सगळे फायनान्शियल गोल इझिली अचीव्ह होतात आणि कुठल्याही प्रकारचा त्याच्यासाठी स्ट्रेस घ्यायची गरज नसते. आणि म्हणून स्टार्ट ऑफ द लाईफ तुम्ही जेव्हा हे कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. आणि मला नक्कीच आवडेल तुम्हाला केव्हाही तुम्ही इन्व्हाइट करा, मी तुम्हाला केव्हाही त्याच्यावरती एक चांगलं आपण सेशन घेऊ शकतो. शुअर सर, आम्ही फ्युचरमध्ये एम करू याच्यासाठी. काही असेल तर वी विल शुअरली कॉन्टॅक्ट यू, काही प्रॉब्लेम नाही. Thank you. अंटिल देन कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात, और वी कॅन मूव्ह अहेड. तर वी विल वेट फॉर 2 minutes मोर सर, नाहीतर आपण सेशन एंड करूया. नक्कीच. आय गेस सर क्वेश्चन्स नाही आहेत अजून, आपण एंड करूयात. Yes, So yes. I will request Rotractor Suyash Sondankar to please give our vote of thanks. Over to you, Suyash. Hello everyone, good evening. Honorable Sanjay Patil sir, our President Sanvi Shete, our Secretary Raghav Pagar, and our most valued guest, ladies and gentlemen. It's my pleasure to have been asked to propose a vote of thanks on this occasion. I am Rotractor Suyash Sondankar on behalf of Rotary Club of Nasik Smart City, like to express our sincere thanks to Mr. Sanjay Patil sir for giving excellent coverage on this topic. Sir, thanks for explaining such a complex and technical topic in a simpler way. I hope everyone has got a clear idea what a union budget means to a common man. We are all inspired by such great words. Well, guys, an event like this cannot happen overnight. It requires planning and bird's eyes for details. I have been fortunate enough to be backed by Rotary Club of Nasik Smart City and Rotary International. And last but not least, our team who has been working hard on this event from last 2 weeks. It's been a pleasure to have such a motivated and dedicated fellow Rotractors. I cannot thank everyone enough for their involvements and their willingness to take on the completion of tasks beyond their comfort zones. Once again, we all are grateful to our speakers. Thank you everyone. Thank you, Suyash. Everybody, you can leave, or if you have any questions, you can still answer them. Thank you, everybody. Thank you, sir. Thank you, sir. It was really a very nice event. आम्हाला खूप काही समजलं याच्यातून, so really thanks for that. Welcome.